देण्यासाठी उपस्थित असलेले या विभागाचे खासदार आदरणीय आढळराव दादा, या तालुक्याचे आमदार ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते आमचे सहकारी आदरणीय शरद दादा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी इतिहास प्रत्येकाच्या काळजामध्ये ज्यांनी उभा केला ते आदरणीय बानगुडे सर, आमचे राज्याचे उपाध्यक्ष आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हा सर्व तरुणांना बरोबर घेऊन या तालुक्याची वज्रमुठ बांधण्याचं काम ते करतायत ते अतुल दादा. आणि आता खरं तर मी इथं उभा राहिलो पाहतो काच पिचकली का काय, पण काच चांगली. राग काय असं ते मी पहिल्यांदा पाहिला. मी तर खरं मागून बोलून जायच्या तयारीत होतो. म्हणलं झाला राडा आपले मार्क्स राहिले. कारण इथं आले तर मी सांगितलं राढ्याचं गाणं का नाही झालं, आज राढा नाही झाला पाहिजे. त्या आमच्या भगिनी आदरणीय गावड्याची पोर शिवसेनेमध्ये राहून सुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्यावरती प्रेम करणारा आणि तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करणारे आमचे माऊली खंडागळे, उपस्थित असलेले अरुणराव आमचे सहकारी आहेत. आणि आज शिवजयंतीचा असा कार्यक्रम होतो आहे गेली 12 वर्ष. तसंच कोपऱ्यात बसून काय व्हायना, पण त्या ठिकाणी शिवज्योतीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष करणारा तुमचा सगळ्यांचा तरुण सहकारी गणेश, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर असणारी सगळीच मंडळी, खरं तर पहिल्यांदा मी छत्रपतींना त्या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. दुसरं वंदन मी खरं तर बाळासाहेब पाटीलना करतो. प्रामाणिक माणूस तुमच्या गावात कोण असेल तर बाळासाहेब, त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी वंदन करतो. बाबू पाटील उठले बोलायला, तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिला, पण पहा माणूस कसा असतो. सगळ्यांना सांगत होता बिचारा, अरे शांत बसा शांत बसा शांत बसा. तुमचा उत्साह वाढत होता. ते गाणं मी ऐकलं आणि म्हणलं आपलं बी असं करून घ्यावं काय गाणं, काय गाणं रचले राहू तुम्ही बाबू पाटीलच्यावरती. एक नंबरचं गाणं, मला इतकं भावलं ना ते गाणं. आणि सगळे तरुण पोरं तुम्ही ठेक्यावरती रंजल्या गांधल्यांच्या पाठीमागे जो उभा राहतो ना. मी बी राजकारणात खूप सरपंच पाहिले, मी बी एका गावचा सरपंच होतो, पण देहाने झपाटलेला माणूस म्हणजे फक्त आणि फक्त माणूस. कारण खरं तर बाबू पाटे आल्याच्या नंतर आज आपण छत्रपतींची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. आणि मला आमच्या साजनजी गाणं म्हटलं, अतुल दादाने त्याच्या परत ओढली. अतुल दादा म्हणले गाणं झालं, 2 गाणं म्हणलं, 3 गाणी म्हटली. त्यांच्या मनातलं गाणं त्यांनी म्हणलं, मला आमदार झाल्यासारखं वाटलं. पण त्यांनी इच्छा व्यक्त नाही केली, गप बसते. काय प्रतिसाद येतोय पण टाकायला जाऊन कशाला गाडग्याला पाहिजे. आमच्या गावड्याच्या पूर्ण काच फुटस्तोर सांगितलं, पुढच्या वेळेस मी चांगला. शरद दादा आपले शांत होते, त्यांचा स्वभाव आहे. मागच्या वेळेस ते ह्या दाराने आले होते, आज ते ह्या दाराने आले. बरोबर आहे, काय चुकीचं नाही. त्यांना माहिती आहे कोणत्या दाराने जायचं, आणि म्हणून तर आम्ही त्यांचे मित्र होते. आम्हाला दारच नाही सापडले, पण हरकत नाही मित्रांनो. आणि मग मला गाण्याची आठवण झाली बाबू पाटे दिसल्यावर.
ते शांत गेली शालू गेली आता कुणाच आले बाबूराव. मग मला कळलं की बाबूराव आहे तिथे. गमतीचा भाग मित्रांनो सोडून द्या. पण आज याच्यात काय वेगळं वाटतंय, तुमच्या नजरा काय मला माहित नाही, पण आज ढीस काय ना ढीस त्याला जरा समोरून बघा कसं आहे. प्रेमाचं चिन्ह आहे, प्रेमाचं चिन्ह. त्याच्यामुळे आज प्रेमाचं वातावरण आपल्याला इकडे दिसतंय सगळं. कारण प्रेम कसं असतं, कारण मागच्या वेळेस हे नव्हतं. मागच्या वेळेस वेश पण तुम्ही बदललेले. आज खरं तर मागच्या वेळेस वेश आपण जी बनवली होती ते एका किल्ल्याची प्रतिकृती होती. त्या ठिकाणी आपण आत येताना जे प्रवेशद्वार असतंय छत्रपतींची, त्या ठिकाणी आज आपण जयंती साजरी करत असताना समोर जे आहे ते समोर एवढं सुंदर त्या ठिकाणी आज त्या दिवशी म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये प्रवेशद्वार बनवलेलं होतं. तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार, तुम्हीच बनवलेलं आहे. पण आज बाबू पाटीलला माहिती आहे नेमकं करायचं काय, वातावरण कुठलं आहे. नगारा लावला, नगारा म्हणतात सरपंच. आता वाजवायचं त्यांनी ठरवलंय, शिवाजीदादांचं वाजवायचं. चांगलं आहे. शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक आहे. त्या दिवशी सहज फोटो काढला. तुमच्या नगरीचा माणूस त्या ठिकाणी आज उमेदवार म्हणून दादांच्या पुढे उभा आहे. तो आला होता. सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी फिरत होते. बाबू पाटांचा फोटो काढला. कुणाच्या निष्ठेवरती त्या ठिकाणी कधी आपण संशय घ्यायचा नसतो. कारण शेवट निष्ठा ही निष्ठा असते. छत्रपतींनी अनेक माणसं त्या ठिकाणी विरोधी गोटामध्ये, शत्रू गोटामध्ये पेरून आपली माहिती आणण्याचं काम त्यावेळेस त्या ठिकाणी बहिर्जी नायकासारख्या अनेक मातब्बर मावळ्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. म्हणून संशयाची सुई ही कधी आयुष्यात त्या ठिकाणी कुणाकडे जाऊन द्यायची नसते. तो नेता असतो आणि तो कार्यकर्ता असतो, मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता असतो. आणि मी म्हणून म्हणतो की बाबू पाटे आमच्यासारख्या म्हणजे अनेक लोकांच्या बरोबर, अतुल दादा असतील, अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या बरोबर जरी गेला असला तर त्याच्या आयुष्यात मनात कधी चुकीचं येत नाही. मला माहिती आहे बाबू पाटे बाबू पाटेच, कारण प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. आज 12 वर्ष झाली. एखादं मंडळ काढल्याच्या नंतर एखादं त्या ठिकाणी संस्था काढली किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काढलेलं आज मंडळाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 12 वर्ष त्या ठिकाणी ही परंपरा तुम्ही सुरू ठेवलेली आहे. ती परंपरा आज सगळे नारायण गावकर या ठिकाणी अनुभवतात. त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तमाशा पंढरी म्हणून आपण एका बाजूला पाहतो, दुसऱ्या बाजूला याच गावामध्ये बाबू पाटील सारखा सदग्रस्त तुमच्या सगळ्या प्रेमाने आज भारावून गेलेला आहे. आज खरं तर मी बाबू पाटीलला मनापासून शुभेच्छा देईल. आज बाबू भाऊचा ड्रेस काय बघा ना, नाही तर बाबू भाऊचा ड्रेस कधीच असेल असतो. कसला तरी शर्ट, कसली तरी पॅन्ट. नमस्कार नमस्कार नमस्कार. आला तर जा, आला तर चहा घे, पाणी घे, काय बोलून जा निघून. कधी अपेक्षा नाही. गोरगरीब यावं, कुणी यावं, बाबू भाऊला पाहावं, कुणी काम सांगावं आणि बारीक पोराने घेऊन जावं आणि बाबू पाटेंना सांगावं माझं काम कर. आणि त्याच जोशाने बाबू पाटील सुद्धा जातात आणि गोरगरीब लोकांची कामं करतात. अरे तुम्हाला मी एकच सांगतो, देव देवळात नसतो, राज्यकर्त्यांचे देव देवळात नसतात. तर राज्यकर्त्यांचे देव गोरगरीब माणूस ज्यांचे अश्रू पुसतो तो अश्रू पुसणारा देव तुमचा असतो. आणि मी खरोखर बाबू पाट्यामध्ये देव पाहिला. कारण मी काय, मला आता निवडणूक लढवायची, मला लढवायची होती त्यावेळेस मी बाबू पाटील मला स्पष्ट सांगितलं मी तुझं काम करणार नाही. का? मी शिवसैनिक आहे, मला बरं वाटतं. शेवट माणसानं असं असलं बी पाहिजे. कारण राजकारणामध्ये पण मी पण ज्यावेळेस बाबू पाटील आमच्या बहिणीने उल्लेख केला की ज्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती, दादा आपल्या पतसंस्थेचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं आणि कार्यक्रम होता. पण बाबू पाटीलसाठी आपण जिथे जिथे काय आपल्याला खालीचा वाटा उचलता येईल. आणि मला एक माहिती आहे, माणसावर थोडेसे उपकार केले, थोडीशी मैत्री केली, थोडीशी मदत केली तर माणूस परत किती देत असतो की बाबू पाटीलला माहिती आहे. तुम्ही सगळी माणसांनी थोडं थोडं तुम्ही दिलं, बाबू पाटील या गावचे सरपंच झाले. आणि स्वप्नही कुणाला पडलं नसेल की असा माणूस या गावचा सरपंच होईल. काय माणसाकडे फटका. वडील एक पक्षावरती आणि निष्ठेने वागणारा माणूस आहे. तर तुम्ही सगळ्या मायबापांनी बाबू पाटील यांच्यावरती प्रेम केलं आणि म्हणून बाबू पाटील तुमच्या या सगळ्या मित्रांच्या जीवावरती आज सरपंच बनवून एक चांगली घोडदौड, चांगलं काम करतायत. आणि मनापासून मला खूप समाधान वाटत आहे.
की मी खरं तर आज माझं 30वं वर्ष आहे. मी सातत्यानं त्या ठिकाणी बाबू पाट्यांच्या कार्यक्रमाला येतच असतो. पण आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय कार्यक्रम आहे. कारण पुढच्या वर्षी येताना जसं आमच्या ताईंनी सांगितलं, कारण छत्रपतीवर आता सर तुम्ही बोलणारच आहे. छत्रपती आम्ही काय बोलणार आहे, किती बोलणार आहे. तुमच्याकडे जेवढे छत्रपती आहेत तेवढे आमच्या डोक्यातही नसतील छत्रपती. त्याच्यामुळे छत्रपती तुम्ही बोला, आम्ही आमच्या राजकीय जे आहे सगळे कार्यकर्ते त्याच्यावरती बोलूयात. आणि म्हणून मला एक समाधान वाटत आहे की आमची बहीण ज्या क्वेशाने बोलत होती, शरद दादा इतकं बारीक निरीक्षण करत होते त्याच्यामध्ये काय काय चाललंय. मला ते म्हणले आज तुमची बहीण कडाकली. म्हणलं बहीण कुणाची. जसं माझ्याकडे पाहिलं का असं डोळे पाहिलं मीच घाबरले. म्हणलं आता का माझ्या अंगावर ती बहीण घेता कारण ते ग्रुप पाहिलं नाही ना त्या रणचंडिकेचं, हे अवघड वाटतं बाबा. पण चला, शरद दादा आणि आमची बहीण माऊलीच्या नेतृत्वाखाली आहे. माऊलीची काय अवस्था असेल. मला काळजी माऊलीची. त्या माऊलींनी पसायदान नेले होते, त्या माऊलींनी त्यांच्या बंधूला पुढे बसवलं आणि श्रीगुरु सारखा असता इतरांचा लेखा कोण केली. त्या माऊलींनी म्हणलं होतं. आता ह्या माऊलींची तो वाक्यच मला आठवत. पण एक लक्षात ठेवा, एक चांगलं काम बाबू पाट्याने तुमच्या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे. आता निवडणुकीचा आखाडा आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. कारण निवडणुकीच्या वेळेस जे ते भूमिका मांडणार आहे. आज दादा तुम्ही तुमचं भवितव्य त्या ठिकाणी या सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आज आजमोद आहे. त्यांच्या समोर तुमचाच असणारा या गावातलाच कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा आहे. तुम्ही सगळे मायबाप त्या ठिकाणी आहात. मी कुणाचाच प्रचार करणार नाही, कारण हे प्रचाराचं स्टेज नाहीये, कारण हे बाबू पाट्यांचं स्टेज आहे. तिथं मागायचे नक्की मागू, पण आता निवडणुकीच्या विषयाला स्पर्श अजिबात नाही करणार. म्हणून तुम्ही सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी आलात. कारण मी उगा स्पर्श केला तर माझी गाडी मला आजच या ठिकाणी भेट दिली ती थोडा तिकडे पण दिली. कारण या दोन पार्ट्या फार भयानक दिसायला लावल्या असू द्या. पण खेळी नळीच्या वातावरणामध्ये होत्या. दोघांनाही माऊलीच्या नेतृत्वाखाली नांदा सौख्य भरे. सगळीच मंडळी आपण तरबेज आहोत. शरद दादांनी मात्र मला शरद दादांनी मात्र मला खरं सगळा तालुका फिरवला. मला माझ्यावर त्यांचा जीव होता, पण अचानकपणे त्या बिचारांना त्यांची राजकीय भूमिका होती, त्यांनी घेतली. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा मी, कारण माझा एक स्वभाव आहे, एकदा मैत्री केली तर ती मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री आपली असते. कारण तेच आमचं भांडवल आहे. नाही आमच्या मागे कधीच कुणी राहू शकत नाही. कारण पार्टीला कधी विश्वास नाही की बाबा हा काय करेल, कधी ऐकेल किंवा नाही ऐकेल. कारण आम्ही माणसांचं ऐकतो, आम्ही पार्ट्यांचं ऐकत नाही. माणसाला बाजूला आज बाबू पाट्याला फक्त एकच करा. 5 वर्ष तर तुम्ही संधी दिलेलीच आहे. आता गावड्याची बी पोर म्हणली 6 वर्ष, 1 वर्ष वाढले. आणि गावड्याची पोर पण म्हणली, काय म्हणली, त्या पुढच्या वेळेस नाही बाबू पाट्यांच्या आता चित्र बदल झालाय बाबू पाट्यांच्या बाबतीत. आणि प्रामाणिकपणे ज्याने कबुली दिली. बघा मैत्री कशी असते. अतुल दादाने सांगितलं की मला मदत करता नाही आली, पण मी मनापासून बाबू पाट्यावरती प्रेम करतो. हे फार महत्वाचं. जे वोटाला आहे तेच पोटाला आहे, ते डोक्यात ठेवलं पाहिजे. सांगितलं मी मदत नाही केली, हरकत नाही, लोक तुम्हाला स्वीकारतील. पण चुकीचं वागलं, तोंडात एक आणि पोटात एक ठेवलं तर लोक कधी माफ करत नाही. म्हणून अतुल दादा तुमच्यातला मित्र आणि मैत्री मला दिसली, म्हणून मनापासून तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो बाबू पाटील या कार्यक्रमाला. असंच त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण बाबू पाटील नावाचा माणूस, त्या माणसाला असणारा जिज्ञासा, त्याचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सगळं काही त्या बाबू पाटीलमध्ये भरलेलं आहे. त्याच्यावरती प्रेम करा, पक्षींनाही प्रेम करा. मनापासून त्याच्याबरोबर तुम्ही राहा, कधी तुम्हाला धोका होणार नाही. मैत्री करायचीच वाघासारखी करा, वाघाबरोबर करा. उगाच लबाड लांडग्यांशी मैत्री करू नका. कारण लांडग्याच्या कधी गेला का तुम्ही गुहेमध्ये जर गेला तर त्यात पुढे कोंबडीची पिष्ट, पुढे काहीतरी सापडत. वाघाशी मैत्री केली ते हत्तीची गंडस्थळ फोडल्याच्या नंतर जे मोती येतात हेच मोती तुम्हाला सापडतील. बाबू पाट्याशी मैत्री करा, कधी जीवनात तुम्हाला धोका होणार नाही. जे होईल ते चांगलंच होईल, एवढ्याच शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो. आणि बाबू भाऊला या ठिकाणी मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. सातत्याने बाबूवर प्रेम करत असतात.